निर्भया महाराष्ट्र पार्टीची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीच्या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला निर्भया महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष श्री जितेंद्र भावेसर हे स्वतः उपस्थित होते. त्याचबरोबर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भावेसर यांनी पक्ष बांधणी संदर्भात मार्गदर्शन केलं आणि पक्ष कशा प्रकारे वाढवावा या संबंधित संबोधन करताना भावेसर यांनी सांगितले की समाजातील लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी निशुल्क मदत करणे अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर सर्व स्तरातील लोकांना नेहमी भेटणे, त्यांना पक्षाची विचारधारा सांगणे या गोष्टीवर भर द्यावा लागेल. ही पार्टी पूर्ण देशभर खासदारकीच्या जागा लढवू शकते. ही पार्टी पूर्ण महाराष्ट्रभर आमदारकीच्या जागा लढवू शकते. ही पार्टी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकते आणि त्या अनुषंगाने आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या महाराष्ट्र राज्यातल्या निवडणुका, त्यानंतर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या माध्यमातून जनसामान्यांनी, तुमचं जसं चॅनलचं नाव जनमत आहे तसंच जनताच मालक आहे, तर ह्या जनतेला तिचा मालकी थाट त्याची जाणीव करून देण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि त्यांनी या निवडणुकांच्या राजकारणामध्ये स्वतः सहभागी झाल्याशिवाय राजकारण खूप सुंदर आहे, अतिसुंदर आहे याची जाणीव त्यांना होणार नाही. त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मनातली दहशत जी आहे की निवडणुका लढवण्यासाठी पैसाच लागतो, तर ती दहशत काढण्यासाठी आणि झिरो बजेट इलेक्शन्सच्या माध्यमातून तुम्ही शून्य पैशामध्ये निवडणुका लढवू शकता, जिंकू शकता, स्वतःचा ठसा उमटवू शकता, लोकशाही वाचवू शकता, सामान्यांचे हिरावून घेतलेले अधिकार त्यांना परत मिळवून देऊ शकतात, त्यांचे अधिकार कुणीही मारणार नाही याची तजवीज करू शकता. या सगळ्या प्रकाराची जाणीव आणि तुम्हीच खऱ्या अर्थानं संविधानानं सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेच्या अंतर्गत तुम्ही खरंच या स्वतंत्र भारताचे नागरिक जरी असलात तरी खऱ्या अर्थाने मालक आहात ही जाणीव करून देण्यासाठी आणि संघटन वाढीसाठी मी आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझ्या सगळ्या संभाजीनगरच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या निर्भय सैनिकांशी संवाद साधण्यासाठी आलेलो होतो. खूप चांगलं संघटन आहे संभाजीनगरमध्ये, कारण निर्भय महाराष्ट्र पार्टीचा निर्भय सैनिक होणं तसं सोपं नाही, कारण इथे कुठल्याही प्रकारची साठेबाजी चालत नाही, इथं कुठल्याही प्रकारची तोतयागिरी चालत नाही, इथे कुठल्याही प्रकारची तोडीपाडी करायला कुठल्याही प्रकारची संधी नाही, भ्रष्टाचार करायला संधी नाही, लोकांची लूट करण्यासाठी, शोषण करण्यासाठी संधी नाही. तर जे पक्ष आहेत आपल्याकडे ब्रँडेड पक्ष, त्या पक्षांमध्ये लोक घुसतात आणि जनतेचं शोषण करण्याचं अप्रत्यक्ष लायसन घेऊन जनतेचं शोषण करत राहतात. तशी ही पार्टी नसल्यामुळे इथं येणारा माणूस चरित्र आणि चारित्र्य शुद्ध राखल्याशिवाय, निर्व्यसनी असल्याशिवाय आणि देशाप्रती प्रचंड देशभक्ती असल्याशिवाय, संविधानाच्या राज्याच्या संकल्पनेवर विश्वास असल्याशिवाय आमच्याबरोबर राहू शकत नाही, टिकू शकत नाही, वाढू शकत नाही, चालू शकत नाही. तर असेच जे गिनेचुने लोक आज माझे निर्भय सैनिक माझ्याबरोबर होते, तर त्यांनी सोबत आपल्या काही लोक वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांच्याशी संवाद साधण्याचा आज कार्यक्रम होता आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीची पाळंमुळं सामान्य जनतेचे अधिकार राखण्यासाठी, त्यांचं शोषण बंद करण्यासाठी वाढावं म्हणून आम्ही इथं पोहोचलो होतो. संवाद खूप छान पद्धतीनं झाला. संभाजीनगरमधून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावागावात शिवाशिवात आम्ही पोहोचतो आहोत आणि तशी खात्री, तशी गॅरंटी इथल्या माझ्या सगळ्या निर्भय सैनिकांनी मला दिलेली. त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि बिना पैशाची पार्टी वाढते, लोक स्वतःच्या पायाने स्वतःहून उत्साहानं सहभागी होत आहेत, हे बघून खूप आनंद होतो. तळागाळातील सामान्य माणसांच्या आयुष्यातील गोष्टींवर भर द्यावा असे ते म्हणाले. आता निर्भया महाराष्ट्र पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वच प्रकारच्या निवडणुका लढणार, जसे की महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा लढणार आहे आणि ते निशुल्क. सध्या पक्ष बांधणी आणि संघटन बांधणी यावर अधिक भर द्यावा लागेल असे ते म्हणाले. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.